जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय मूल्यवान साथियो। आज या पळतोळा शहरामध्ये राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या अंतर्गत जो 31 ऑगस्ट 2024 रोजी या राष्ट्रीय परिवर्तनाचे संयोजक वामन मेश्राम साहेब यांची रॅली आहे, या रॅलीच्या अनुषंगाने आज ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे। या पत्रकार परिषदेला आमचे सर्व पदाधिकारी आणि आपल्या पत्रकार बांधवांना माझा जय भीम, जय मूल्यवासी। सर्वप्रथम मी महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्गच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, त्या पुतळ्याच्या आणि अनुषंगाने ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची अपमान झाला त्याचा मी जाहीर निषेध करतो। बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने मी गौरव याचा मी जाहीर निषेध करतो। त्यानंतर आजच्या या पत्रकार परिषदेला मी आवर्जून सांगू इच्छितो की याचे उद्घाटक आहे नंदेश आंबाळकर आणि जे अध्यक्ष आहे क्रांतीज्योती ब्रिगेडचे, आणि जे विषय आहेत या भारतामध्ये RSS संघ, BJP आणि या मधुवादी व्यवस्था ज्या SC ST OBC आणि मायनॉरिटीच्या समस्या दिवसभर आहे, दिवसांदिवस त्याच्यामध्ये वाढ होत आहे आणि या समस्येचं निराकरण करताना कोणी दिसत नाही आणि जाणीवपूर्वक या देशामध्ये बहुजनांचं अस्तित्व संपून मनोवादी व्यवस्था लादण्याचं काम ते दिवस रात्र करत आहे। त्यामध्ये पहिला एक मुद्दा आहे की ईव्हीएमच्या माध्यमातून बहुजनांचं जे वोट आहे त्याचं मूल्य झुरं करण्याचं एक खूप मोठं षडयंत्र या भारतामध्ये चालू आहे आणि त्याच्या विरोधामध्ये वर्तमानामध्ये कुठलीही पार्टी, कुठलाही पक्ष, कुठलाही नेता बोलताना आपल्याला दिसत नाही। वर्तमानामध्ये जे सत्ताधारी लोक आहेत, आता तुम्ही प्रश्न केला होता की ओबीसीची जातीय जनगणना मुद्दा हा राहुल गांधीचा आहे। माझा एक प्रश्न आहे की जर राहुल गांधीचा हा मुद्दा आहे तर त्यांचे लोकसभेमध्ये खासदार आहेत, आमदार आहेत, बरेच सत्ता आहे, ते लोक जे निवडून गेलेले आमदार खासदार आहेत ते लोकसभेमध्ये का मागणी करत नाही? म्हणजे आम्ही जो मुद्दा घेतलेला आहे, जो आम्ही मुद्दा चालवलेला आहे बहुजनांच्या हिताचा, त्याला कॉपी करण्याचं काम हे करत आहे काँग्रेस आणि BJP मिळून बहुजनाला संपवण्याचं षडयंत्र या देशामध्ये चालू आहे। लोकांचा भ्रम आहे की काँग्रेस BJP हे विरोधी पक्ष आहे, पण आम्ही ठणकावून सांगत आहे दिवस रात्र की काँग्रेस BJP एक नसून एकाच नाण्याच्या दोन बाजू, एक सापनाथ आहे आणि दुसरा नागनाथ आहे आणि ते दोन्ही पक्ष मिळून आज बहुजनांच्या विरोधामध्ये षडयंत्र करण्यासाठी सरसवले। त्याच्या विरोधामध्ये हे परिवर्तन यात्रा या विधानसभेच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मेश्राम साहेबांनी आयोजित केलेली आहे। त्याच्यात या अचलपूरमध्ये त्यांचा एक नंबर आहे, 31 तारखेला होणार आहे। त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा आहे की मराठा आरक्षण। मराठा आरक्षणाला गेल्या 2014 पासून ते 24 पासून 10 वर्ष कंप्लीट झाली। फडणवीस 2014 मध्ये फडणवीस आणि उद्धव ठाकरे सरकार होतं, त्या सरकारमध्ये 284 पैकी 144 आमदार मराठा पाटील कुणबी असताना तेव्हापासून ते आजपर्यंत 2014 पासून ते 2024 पर्यंत अजूनही मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही। त्या सरकारमध्ये 7 मंत्री होते ब्राह्मण आणि 7च्या 7 मंत्री होते आणि एक मुख्यमंत्री होते फडणवीस। त्या मराठा समाजाला डावलून त्या ब्राह्मण समाजाला, ओपन समाजाला EWS मध्ये 10% आरक्षण मिळालं। ते कशाच्या बेसवर मिळालं? म्हणजे मराठाच्या तोंडाला पाणी पुसून त्यांनी ब्राह्मण समाजाला, ओपन कॅटेगरीवाल्यांना जे EWS म्हटलं जाते पण ते स्पेशली सवर्णांना आरक्षण आहे, त्याचा दुसऱ्या कुठल्याही लोकांना फायदा नाहीये, मराठ्यांना पण त्यांचा फायदा झालेला नाहीये, तर ते आरक्षण त्यांनी दिलंय, ते कुठल्या बेसवर दिलंय। त्यानंतर ओबीसीची जातीय जनगणना 1931 इंग्रजाच्या नंतर ते आजपर्यंत 2024 पर्यंत या देशामध्ये ओबीसीची जातीय जनगणना झाली आणि ओबीसीची जातीय जनगणना झाली नाही, त्यामुळे त्याला जे लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळायला पाहिजे होतं ते आरक्षण मिळालं आणि आरक्षण न मिळाल्यामुळे ओबीसी वर्ग इथं ओबीसी सामाजिक न्यायापासून त्यांनी वंचित ठेवलेला आहे ते आजपर्यंत। म्हणून हा एक मुद्दा आपण या घेतलेला आहे। आणि आता नवीन त्यांनी काय केलंय की ओबीसीला जशी नॉन क्रिमिनलची अट लावली होती मंडळ कमिशनच्या विरोधात, तसंच SC ST ला ही घातक अट लावली आहे, त्यांना सुद्धा नॉन क्रिमिनलच्या अंतर्गत त्यांना आरक्षण संपवण्याचा घाट या वर्तमान सरकारने चालवलेला आहे। आणि जो नेहमीचाच मुद्दा या देशामध्ये चालत आहे तो काही नवीन नाही आहे की हिंदू मुस्लिम यांच्या नावाने भांडणे लावावे। RSSचा जो अजेंडाच आहे हिंदू मुसलमान करणे आणि या
हिंदू मुसलमानच्या अंतर्गतल्या योजनांची एसटी ओबीसीची हक्काधिकारापासून वंचित करणे, दिवस रात्र त्यांच्या कायदे त्यांच्या विरोधामध्ये कायदे तयार करणे, त्यांना शिक्षण आरक्षण नोकऱ्यापासून वंचित ठेवणे, सत्ता संपत्तीपासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र या देशामध्ये चालू आहे। आणि सध्या तुम्ही पाहत असाल की भारतामध्ये दिवस रात्र मंदिरामध्ये बलात्कार होत आहे, महिलांना रस्त्यावर मणिपूर सारख्या घटना लग्न करून जाळत आहे। या लोकांना सरकार इथल्या व्यवस्थेचा इथल्या अन्यायाच्या विरोधात न बोलता बांगलादेशमध्ये ते चिंता करत आहे, इथं भारत बंदचा पुकार करते। माझा त्यांना आव्हान आहे की इथल्या समस्या आधी निपटाव्या, मग दुसऱ्या देशाच्या समस्या तुम्ही इकडे पाहायला पाहिजे, आमची आवर्जून वृत्ती आहे। यासह अजून मागण्यासह आम्ही या मोर्चाचं समर्थन करत आहे। तसंच आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने मी जिल्हाध्यक्ष गौरव किटुकले या परिवर्तन मोर्चाला आम्ही साथ सहयोग करत आहे, आमच्या समर्थनामध्ये मोर्चा होत आहे। मी सर्व अचलपूर अमरावती जिल्ह्यातील सगळ्या लोकांना विनंती करतो की या मोर्चाला आपण भरभरून सहकार्य करावं। एससी एसटी ओबीसी आणि मायनॉरिटीच्या सर्व लोकांनी या राष्ट्रीय परिवहन मोर्चाला सहकार्य करावं, मेश्राम साहेबांना ऐकून घ्यावं आणि समाजामध्ये समाज हिताच्या कामासाठी दिवस रात्र प्रयत्न करावा। एवढं बोलतो। जय भीम, जय मूल्यावासी।